कशासाठी? आशाताईच्या न्यायासाठी. नराधमांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आक्रोश रॅली कशासाठी? आशाताईच्या न्यायासाठी. जस्टिस फॉर अक्षता मात्रे की आवाज आज संपूर्ण नवी मुंबई में गूंज रही है। स्वर्गीय अक्षता मात्रे को श्रद्धांजलि अर्पित करने के लिए आज शिरवणे ग्रामस्थों के माध्यम से आक्रोश आंदोलन निकाला गया। बता दें कि स्वर्गीय अक्षता मात्रे की निर्मम हत्या की घटना को लेकर इस दौरान तीव्र निषेध व्यक्त करते हुए ग्रामस्थों ने उनके गुनहगारों को फांसी की सजा देने की मांग की। इस दौरान ग्रामस्थ द्वारा भरी बरसात में हाथों में फलक और हथियारों के खिलाफ अपना गहरा आक्रोश व्यक्त करते हुए आक्रोश आंदोलन निकाला गया और शिरवणे गांव के चौक पर कैंडल जलाकर स्वर्गीय अक्षता मात्रे को श्रद्धांजलि अर्पित कर अक्षता मात्रे का केस फास्ट ट्रैक कोर्ट में ले जाकर आरोपियों को जल्द से जल्द फांसी की सजा देने की मांग की गई। इस दौरान संपूर्ण माहौल जहां भावुक था, तो वहीं इस दुखद घटना को लेकर महिलाओं में रोष भी व्याप्त था। इस दौरान नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए डॉक्टर राजेश पाटिल ने कहा कि दोषियों को फांसी होनी ही चाहिए और अक्षता को न्याय मिलना ही चाहिए। उन्होंने कहा कि शिरवणे ग्रामस्थों के माध्यम से नवी मुंबई पुलिस विभाग और गृह विभाग को पत्र लिखकर मांग करेंगे कि राज्य में स्थित तमाम मंदिरों में पुजारियों का पहला कैरेक्टर सर्टिफिकेट लें और फिर मंदिर के पुजारी की जवाबदारी उन पर सौंपे, वरना अगर ऐसी कोई घटना घटती है तो मंदिर के ट्रस्टी को इसके लिए दोषी ठहराया जाए। आपल्याला कल्पना असेल, आज या ठिकाणी शिरवणे गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, ज्येष्ठ सगळी तरुण मुलं आज अक्षताताईंना या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। ज्या पद्धतीने त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली, त्या हत्या ज्या नराधमांनी हत्या केली त्यांना फाशी झाली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्याची सुनावणी झाली पाहिजे आणि त्यांना फाशी दिली पाहिजे। या मागणीसाठी एवढे मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले होते। सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून मोठ्या संख्येने तो उपस्थित राहण्याबद्दल आवाहन केलं होतं आणि त्यानुसार ज्या पद्धतीनं अक्षताताईंची हत्या झाली, त्या नराधमांनी ज्या पद्धतीनं कृत्य केलं त्यांना फाशी जर झाली तर भविष्य काळामध्ये कोणी अशा पद्धतीची काही कृती करणार नाही किंवा त्याचा ददावणार पण नाही। आज दुर्दैवानं अशा ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे त्याचा निषेध नोंदवणं गरजेचं आहे आणि अख्खा समाज त्या ठिकाणी गावोगावी एकत्र जमतोय, गावोगावी त्या ठिकाणी निषेध काढतोय। आज देखील आम्ही या ठिकाणी आक्रोश रॅली काढली। त्या आक्रोश रॅलीला या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला, कारण ज्या पद्धतीनं अक्षताताईंना त्या ठिकाणी त्यांचा जीव गमवावा लागला, तो जीव सामान्य माणसाचा नव्हता, तर एक आमच्या अक्षताताईचा होता, समाजाची एक आमची गृहिणी होती। तिचा ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा निषेध नोंदवण्यासाठी जमलेलो होतो। यापुढे उलट आम्ही पोलीस कमिशनर पासून तर गृह खात्याला विनंती करणार आहोत, पत्र देणार आहोत की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ही मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये त्या ठिकाणी असलेले पुजारी हे कोण आहेत यांची चारित्र अहवाल पडताळणी तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशन मधून करून घ्या। पोलीस स्टेशन मधून जोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी त्यांचा कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या त्या कुठल्याही मंदिरामध्ये ठेवू नये आणि त्या ठिकाणी काही घटना जर त्या ठिकाणी घडली तर तिथला त्या ठिकाणचे जे कोणी ट्रस्टी असतील त्यांना जबाबदार ठरावं, अशा पद्धतीनं आम्ही देखील त्या ठिकाणी मागणी करणार आहोत। म्हणून पोलीस स्टेशनने देखील याची खबरदारी घ्यावी, त्यांच्या हद्दीमध्ये असलेल्या मंदिरांचं सर्वेक्षण करावं आणि त्या मंदिरांची जबाबदारी कोणाकडे आहे, पुजारी कोण आहेत त्यांचे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांना देऊन त्या ठिकाणची व्यवस्था करावी, अशा पद्धतीचं विनंती वजा सूचना देखील आम्ही पोलीस स्टेशनला करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।